प्राध्यापक भरती असो, शिक्षक भरती असो, पोर्टलद्वारे असो, विना पोर्टल असो, आणि तो सुद्धा एवढा पैसा की तेवढा पैसा जर मी बँकेत ठेवला ना तरी सुद्धा मला आरामात त्या व्याजाच्या पैशामध्ये मी रिटायरमेंट होईपर्यंत सुखात राहू शकते. त्याच्यापेक्षा डबल टिबल पैसा मागितला जातो. मग मी शिक्षण का घेतलं असा मला प्रश्न पडतो आणि मानसिक ताण वाढतो. देणारे देतात, घेणारे घेतात, पण गरिबांनी करायचं काय? याच्यावरती मित्रांनो तुम्ही बोललं पाहिजे. आणि तुला हे चाललंय काय? म्हणजे खरंच प्राध्यापक होऊच नाही का? शिक्षण व्यवस्था इतकी कशी भ्रष्टाचाराच्या विळख्यात भरकटलेली आहे की जिथं अप्रुव्हल काढण्यासाठी टेबला खालून दिल्याशिवाय, शालार्थ आयडी निघण्यासाठी, जे की आपण ओपन सिक्रेट आहे ह्या सर्व प्रोसेसचं, ते केल्याशिवाय कामच होत नाही राहू. बरं येऊन ठेवला महाराष्ट्र माझा. तुमच्या एरियामध्ये, जिल्ह्यामध्ये, विभागामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये भरतीचा रेट किती? शिक्षक भरती असो नाहीतर प्राध्यापक भरती असो, अगदी ज्यांनी या शिक्षकांसाठी मुहूर्तमेढ रोवली, नव्हे शिक्षकांची मुहूर्तमेढ रोवली, शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, जेव्हा ते वरून पाहतील ना, ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील आणि जे आत्तापर्यंत येणाऱ्या त्यांचा वारसा चालवणारे अनेक शिक्षण तज्ज्ञ असतील, ते वरून पाहत असतील ना, त्यांना सुद्धा किळस वाटेल की हे चाललंय काय. कारण मित्रांनो, जी शिक्षक भरती आहे, प्राध्यापक भरती आहे, त्याचे रेट ठरलेले आहेत आणि हे आपल्याला जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. देशासमोरचे सगळ्यात मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे कुठल्याही सरकारचं लक्ष नाही. आज देशापुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो शिक्षण व्यवस्थेचा आहे, असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांचीच संख्या जेव्हा जास्त दिसू लागते तेव्हा शिक्षणाचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. एखाद्या शिक्षकाची किंवा प्राध्यापकाची निवड करत असताना गुणवत्तेपेक्षा जेव्हा धनवत्ता महत्त्वाची मानली जाते आणि 70 ते 80 लाख रुपयाचा दर त्या प्राध्यापकाचा ठरवण्यात येतो, त्यावेळेला हा 80 लाख भरलेला प्राध्यापक उद्या वर्गात जाऊन मुलांना शिकवणार आहे का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये सतावत राहतो. आजची शिक्षण व्यवस्थेतली गंभीर परिस्थिती पाहिल्यानंतर ज्या शिक्षण व्यवस्थेनं चांगला माणूस घडवला पाहिजे, ज्या शिक्षण व्यवस्थेनं शिक्षणाच्या माध्यमातून लोकांच्या हातांना काम दिलं पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करणं गरजेचं असताना आज मात्र दुर्दैवाने शिक्षण व्यवस्था शिक्षण संस्था चालकांच्या हातातलं बाहुलं बनलेली आहे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. आणि हा बदल घडवायचा असेल तर काही व्यापक पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. शिक्षण संस्थांच्या हातात शिक्षक भरतीचा किंवा प्राध्यापक भरतीचा जो अंतिम निर्णय ठेवण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला जरूर कळवा आणि त्याचबरोबरीनं तुमच्या इकडे प्राध्यापकाचा नोकरीचा दर काय आहे तेही सांगायला विसरू नका. तुमच्या एरियातला रेट किती? फटाफट कमेंट सेक्शनमध्ये लिहा. वास्तव काय आहे त्याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पोहोचवा. आणि जे प्रामाणिकपणे गोरगरिबांची मुलं शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत होती, त्यांनी आता सेटनेट केलं, डिग्र्या घेतल्या, PhD केलं, DED केलं, BEd केलं, TET, CET, TTAT परीक्षावर परीक्षा घेतल्या, परंतु आता त्यांचं स्वप्न अशा या व्यवस्थेमुळे, भ्रष्टाचाराने बुडलेल्या या सर्व शिक्षण व्यवस्थेमुळे धुळीस मिळणार आहे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण आपण सध्या पाहत आहोत. तुमच्या डोळ्यात समोर आहे जे वास्तव आहे. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने. शिक्षक पवित्र पोर्टल भरती मार्फत भरले जातात. पवित्र हे पवित्रच आहे का? पवित्रच राहायला हवं याच्यासाठी पवित्र पोर्टल भरती आणलेली आहे. चांगला निर्णय आहे आणि त्याच्यानुसार हजारो गोरगरिबांची मुलं लागलेली आहेत. परंतु आस्थापना मात्र टेबलावरून घेतल्याशिवाय बऱ्याच आस्थापना शिक्षकांची निवड करत नाही. त्यांच्या नियुक्तीच्या वेळेस डायरेक्ट त्यांचा फोन, सगळे जे काही गॅजेट आहे ते बाहेर ठेवायला सांगितले जातात, चेकिंग केलं जातं आणि मग आतमध्ये बोलवून आकड्यांची बोलणी केली जाते.
हे शिक्षक भरती पवित्र पोर्टल 2022चा माझा स्वतःचा अनुभव कितीतरी उमेदवारांचा आहे, तुमचाही असेल. मित्रांनो, बोलायला शिका. बोललात तर वाचाल तसं आहे, वाचावं मित्रांनो. चाललंय काय सध्या? बरं, हे थोडं की सोडं प्राध्यापक भरती कोटीचा रेट आहे सध्या. म्हणजे एवढं सगळं शिकून आज जर प्राध्यापकांना जर असे 75 लाख 80 लाख 90 लाख एका नोकरीसाठी मागत असतील, बरं शासन अगदी व्हाईट कॉलरमध्ये सांगते की आम्ही एवढ्या मोठ्या पदांची भरती करतोय, अशी भरती करतोय, तशी भरती करतोय, पण ॲक्च्युली चाललंय काय? आणि जे हे काही हप्ते आहेत ते फक्त एखादी शिक्षण संस्था घेते का? तर त्यांचे वरपर्यंत पूर्णता सेटिंग असते आणि ते पूर्णता पुरवावे लागतात. फक्त जर तुमचे जर ओळखीचं जर एखादी संस्था असेल ना, तर तिथं थोडेसे कमी पैसे घेतले जातात, पण पैसे घेतले जातात. काहीच आस्थापना आहेत बोटावर मोजण्यासारख्या. प्राध्यापक भरतीसाठी काही कॉलेजेस असतील बोटावर मोजण्यासाठी, आणि शिक्षक भरतीतली अन्यथा बाकी सगळीकडे पैशाचाच बाजार चालतो. मग पवित्र पोर्टल जर आणलेलं आहे ना शासनाने पवित्र करण्यासाठी शिक्षण विभागाला, तर मग इंटरव्ह्यूसाठी एकाच 10 कॅन्डिडेट होते, आता एकाच 3 का? एक देऊन टाका, विषय संपून टाका ना. कारण यांना वेतनेतर अनुदान मिळतं, जे काही आहे त्याच्या संख्येनुसार. शिक्षकांच्या सगळे ते वेतनेतर अनुदान सगळंच मिळतं शाळांना. प्लस या शिक्षकांचे पगार आहेत ते आस्थापनांना करायचे नाही आहेत, कोणत्याही खाजगी संस्थेला करायचे नाही आहेत. त्यांचे पगार तर ऑलमोस्ट सरकारच करते. मग सरकार हातात का घेत नाही आहे? याच्या पुढची बेकार अवस्था आहे ते म्हणजे अल्पसंख्याक शाळांची. ज्या अल्पसंख्याक लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल, याच्यावरती जर त्यांनी मायनॉरिटीचा दर्जा जर घेतला असेल ना, तर मित्रांनो इथं राजरोसपणे डायरेक्ट थेट बोली केली जाते आणि जागा रिक्त होण्याच्या अगोदरच 2 वर्ष पहिल्यांदा जागा भरली जाते. तुमचे अनुभव असतील मित्रांनो, बोलायला शिका. सध्या चाललंय काय? आज प्राध्यापक ह्या पेशाकडे, शिक्षक या पेशाकडे आपण एक वाईट पेशा म्हणून पाहतोय, परंतु यांची जी मानसिकता आहे ना ती इतकी खालावत चाललेली आहे की याच टेन्शनमुळे बरेच शिक्षक आहेत ते आत्महत्यासुद्धा करत आहेत. एवढं त्यांना बेजार केलं जातं आहे. आणि ज्या खाजगी आहेत, म्हणजे जिथं अगदी शासन त्या शिक्षकांचे पगारसुद्धा करत नाही, तिथं अगदी तुटपुंज्या पगारावर वर्षानुवर्ष त्या शिक्षकांकडून काम करून घेतलं जातं आणि त्यांना एक लॉलीपॉप दिला जातो. कारण त्यांचीच एखादी एडेडची आस्थापना असते की आम्ही त्याच्यावरती तुला घेऊ, परंतु घेतानाही मागणी केली जाते. बरं, पवित्र पोर्टलमधून जे शिक्षक लागलेले आहेत ते अशा बऱ्याच आस्थापना आहेत की ते पैसे घेत नाहीत, परंतु नंतर शाळा तायडी करण्यासाठी ते क्लर्क पैसे मागत असतात. सगळीकडे एकच पैका बोलता आहे आणि पैशाचाच बाजार. मित्रांनो, पोर्टल भरती होते आणि राज्यामध्ये प्राध्यापक भरती पण होते. याच्यामध्ये जे काही असे केसेस आहेत ना मित्रांनो, ते जर आपण जर उघडकीस आणले ना, तर याला नक्कीच चाप बसेल आणि याच्या संदर्भात आपण काम करायला हवं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण गोरगरिबांचे कधीच मुलं एवढे पैसे देऊ शकणार नाही आहेत. कारण ऑलरेडी नोकरीला लागता त्यांचं एक 40-45 कडे पोचलेलं असतं आणि त्याच्यानंतर ते एवढं पैसे देत असतात. त्याच्यानंतरनं प्राध्यापक भरतीसाठी तर थेट डायरेक्ट बोलणी केली जाते की तुम्हाला नंतर एवढे लाखांनी पगार होणार आहेत, मग तुम्ही एवढे देऊ शकता. अरे हो, देऊ शकतो, पण द्यायची का? जेवढी गुणवत्ता आहे. प्राध्यापक भरतीसाठी सुद्धा आता नवीन नियमावली आलेली आहे. शिक्षक भरतीसाठी सुद्धा इंटरव्ह्यूसाठी सुद्धा नियमावली आहे 25. तुमच्या विभागातला रेट किती ते कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या जिल्ह्यानुसार नक्की लिहा आणि कळू द्या धगधगीत वास्तव पूर्ण महाराष्ट्राला की नक्की या भरतीच्या पाठीमागं दडलंय काय. सर्वांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. गेली 18 वर्ष पोर्टलवरती एकही जागा आली नाही अशी आस्थापना जी आता पवित्र पोर्टल पदभरतीच्या माध्यमातून येणार आहे. तुम्हाला आठवत असेल ना क्रीडा शिक्षक, तुम्हाला आठवत असतील कला शिक्षक, तुम्हाला आठवत असतील तुमच्या एखादे वेगळे आस्थापना. नाही मित्रांनो, मी तर त्यांच्याबद्दल बोलते जे शिक्षक घडवतात अशी आस्थापना अध्यापक विद्यालय. गेली 18 वर्ष एकही पदांची भरती झालेली नाही आहे. मग ते तिथे शिकवणारे शिक्षक असो किंवा शिक्षकेतर कर्मचारी असो.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत ज्यांचं MEd झालेलं आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की अध्यापक विद्यालयाच्या पोर्टलवरती जागा येतात आहे आणि त्याच्या संदर्भात शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे. RTI टाकलेले आहे, त्याची सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला सर्व A to Z डिटेल मिळणार आहेत. कारण मित्रांनो, आम्ही याच्यावरती अगदी ग्राउंड लेवलचं काम केलेलं आहे आणि याच्या संदर्भातले बरेच असतील, तुम्ही करत असाल, जे पडद्यामागचे हिरो असतील त्यांच्याशी आपण बोलूया. सध्या